सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ आपलं आजचं पुस्तक अंतरंग आहे. पुस्तकाच्या लेखिका नीना कुलकर्णी, प्रकाशक श्री विद्या प्रकाशन, पानं 194, किंमत 300 रुपये. पुस्तकाची पहिली आवृत्ती 26 मे 2003, दुसरी आवृत्ती 7 नोव्हेंबर 2004, तिसरी आवृत्ती 26 जानेवारी 2019 आणि चौथी आवृत्ती 9 मार्च 2025. नीना कुलकर्णी लिखित अंतरंग. अंतरंग हे पुस्तकाचं शीर्षक ठळक आणि तेही लाल रंगात. जुन्या नाटकात बॅकड्रॉपचा पडदा असायचा तसं लेखिकेचं पानभर छायाचित्र. लेखिकेच्या नावाच्या जागी तिची स्वाक्षरी शोभावी किंवा असावी अशी अक्षर मांडणी. ब्लर्ब म्हणून पु ल देशपांडे यांचं पत्र अशी मुखपृष्ठाची आणि मलपृष्ठाची मांडणी म्हणजे नीना कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी लिहिलेलं अंतरंग हे पुस्तक. या पुस्तकातल्या लेखांचं वर्णन करायला लेखिकेच्या शब्दांचा आधार घ्यायचा झाला तर मी काही लेखिका नाही. फार काही गहन मार्मिक असे माझे लेख नाहीत. निरीक्षण आणि भावनिकतेतनं जन्माला आलेले लेख म्हणजे अंतरंग. जे आवडलं किंवा खटकलं ते उतरवत गेले आणि माझी भाषा सोपी, सुटसुटीत आणि नेमकी हीच गोष्ट तुम्हाला भावली आणि आपल्यातला संवाद साधला गेला. अंतरंग या पुस्तकातले लेख सुरुवातीला एका वर्तमानपत्रामध्ये सदर या स्वरूपात झाले. त्याला उद्देशून लिहिलेलं आणि त्यामुळेच या लेखांचा, या सदरामधल्या लेखांचा संग्रह असलेलं आणि पुस्तकात ते एकत्रित येतानाही त्यांचं अद्ययावतीकरण न केलेलं असे ललित लेख संग्रह म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा ललित लेख संग्रह श्री विद्या प्रकाशननं प्रकाशित केलेला अंतरंग. या पुस्तकाची प्रस्तावना असली तरी तिला प्रस्तावना न म्हणता सुप्रसिद्ध लेखक शन्ना नवरे यांचं ते एक पत्र आहे. त्या पत्रातल्या एका परिच्छेदात शन्ना नवरे लिहितात, लिहिण्यासाठी आपल्याशी सांगण्यासारखं असावं लागतं. लिहिण्यासाठी आपल्यापाशी सांगण्यासारखं काही असावं लागतं आणि सांगण्यासारखं असण्यासाठी अनुभवांची शिदोरी लागते. आणि ही शिदोरी पाहण्यातनं, ऐकण्यातनं, वाचण्यातनं, सोसण्यातनं आणि विचार करण्यातनं साठत असते. त्यानंतर लिहिण्यासाठी या पुस्तकाची प्रस्तावना असं जरी नाही म्हटलं, कारण त्याला प्रस्तावना म्हटलेलंच नाही, तर ते शन्ना नवऱ्यांचं पत्र आहे. सुप्रसिद्ध लेखक शन्ना नवरे त्या पत्रातल्या एका परिच्छेदात म्हणतात, लिहिण्यासाठी आपल्यापाशी सांगण्यासारखं असावं लागतं. सांगण्यासाठी अनुभवांची शिदोरी लागते आणि ही शिदोरी पाहण्यातनं, वाचण्यातनं, ऐकण्यातनं, सोसण्यातनं आणि विचार करण्यातनं साठत असते. आणि त्यानंतर लिहिण्यासाठी साधी, सोपी, ओघवती आणि स्वतःची अशी भाषा लागते. हे सगळं चांगल्या अर्थी ठासून भरलेलं पुस्तक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा ललित लेख संग्रह अंतरंग. या साऱ्या निकषांवरती उतरणाऱ्या 89 लेखांचं संग्रह असं हे पुस्तक आहे. सगळे लेख 2 छापील पानांचे आहेत. मुळात वर्तमानपत्रात सदर म्हणून लिहिलेले असल्याने ठराविक शब्दसंख्येची शिस्त पाळणारे असे हे लेख या पुस्तकात येतानाही आपला आकार बदलत नाहीत आणि त्यातून वाचकांना स्मॉल इज ब्युटिफुल याचा आनंद हे पुस्तक देत राहतं. त्यामुळेच असेल कदाचित, पण हे पुस्तक वाचताना साहजिकच शांताबाई शेळके यांचं एक पानी आणि दुर्गाबाई भागवत यांचं दुपानी हे पुस्तक आठवायला लागतं. हे आठवण्याचं कारण या पुस्तकातल्या लेखांचे आकार इतकंच त्यात साम्य आहे. मग अंतरंग हे नीना कुलकर्णींचं पुस्तक, एक पानी हे शांताबाई शेळके यांचं पुस्तक आणि दुपानी हे दुर्गाबाई भागवत यांचं पुस्तक. या 3 पुस्तकांच्या लेखनाचा काळ वेगळा आहे, प्रसिद्धीचा काळ वेगळा आहे, विषयांचं परिमाण वेगळं आहे आणि साहजिकच त्यामुळे या लेखांचा परिणामही वेगळे आहेत. आकार या एका निकषावरती अंतरंग हे नीना कुलकर्णी यांचं पुस्तक वाचत असताना शांताबाई शेळके यांचं एक पानी आणि दुर्गाबाई भागवतांचं दुपानी आठवतं इतकंच, पण 3ही पुस्तकं वाचनीय आहेत एवढं नक्की. कारण या 3 पुस्तकांची जातकुळी एकमेकांपेक्षा वेगळी आहे. या 3 पुस्तकांची भावकुळी एकमेकांपेक्षा वेगळी आहे.
या 3 पुस्तकांची शब्दशैली एकमेकांपेक्षा वेगळी आहे आणि या तिन्ही पुस्तकांची तऱ्हाही एकमेकांपेक्षा वेगळी आहे. तरीही आवर्जून वाचावं असं नीना कुलकर्णी यांचं पुस्तक अंतरंग. हे पुस्तक आणि पर्यायानं त्यातले लेख हे आपलं शीर्षक सार्थ करतात. आपलं अंतरंग आपल्यालाच कधी कळतं, कधी कळत नाही. कधी कळून न कळल्यासारखं आपण वागतो, कधी न कळून कळल्यासारखे आपण वागतो. हे पुस्तक अगदी तसंच आहे. अंतरंग. लेखिका नीना कुलकर्णी, प्रकाशक श्रीविद्या प्रकाशन. अंतरंग पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.